हे एकात्मिक कीड व्यवस्थापन 11 ते 12:30 चालेल. आणि त्यानंतर एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी 12:30 ते 2 या वेळामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. तर एकूण हा कार्यक्रम 11 ते 2 या वेळेत होईल. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनंत लाड सर उपलब्ध झालेले आहेत. मी त्यांचं रामेती औरंगाबादच्या वतीनं स्वागत करतो. तसंच जे शेतकरी आज या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचं व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचं रामेती औरंगाबादच्या वतीनं स्वागत करतो आणि लाड सरांना विनंती करतो की त्यांनी तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद पटेले साहेब. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती औरंगाबाद यांच्या वतीनं आजच्या या कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. व आजचा जो विषय आहे मला दिलेला तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. आपल्या सर्वांना माहितीच आहे की तूर हे आपल्याकडले एक फार महत्वाचं असं कडधान्य पीक आहे. मागील 3-4 वर्षात जर का विचार केला तर तूर पिकाचं प्रामुख्याने एक प्रकारे नगदी पीक म्हणून सामोरे आलेले. कारण तूर पिकाचे बाजारभाव पाहिले तर जवळपास कपाशी आणि सोयाबीनच्या तुलनेनं आणि त्याची उत्पादन खर्च जर पाहिला तर सोयाबीन आणि कपाशीपेक्षाही तूर पीक हे आता शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. विशेष करून जो काही मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जो कोरडवाहू भाग आहे, ज्या भागामध्ये पाण्याची सिंचनाची सोय फारशी नाहीये, अशा भागामध्ये तूर पीक हे निश्चितच त्या शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे हातामध्ये पैसा खेळता ठेवणारे महत्वाचं असं नगदी पीक म्हणून सामोरे आलेलं आहे. आता तूर पिकाच्या बाबतीत जर का आपण त्या पिकाचं बाजारभाव म्हणा किंवा उत्पादकता म्हटलं तर त्या बाबतीत सुद्धा आता नवनवीन प्रयोग झालेले आहेत. तूर पिकाच्या नवनवीन जाती राज्यातील 4ही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याकडे आता चांगल्या दर्जेदार अशा जाती उपलब्ध झालेल्या आहेत. विशेष करून आमच्या बदनापूर येथील संशोधन केंद्राद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बीडीएन 716, बीडीएन 711 या कमी पाण्यावर हवामानातील बदलांना कुठल्याही प्रकारे न करता तग न धरता अशा या जाती आहेत ज्या की कमी पावसामध्ये आणि पावसाचा जो ताण असतो त्या सहनशील असणाऱ्या जाती येतात, लवकर येणाऱ्या जाती येतात. या जातीच्या माध्यमातून असे होऊ शकते की दुसरं जे दुबारचं पीक आहे हरभरा वगैरे ते पीक सुद्धा आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या चांगल्या दर्जेदार जाती उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे त्यांच्यासाठी पूर्वापार अधिक उत्पादन देणाऱ्या BSMR 736 आणि 853 या जाती सुद्धा चांगल्या प्रकारे शेतकऱ्याच्या शेतावर काम करत आहेत. आज जर का एकूण तुरीच्या लागवड क्षेत्रापैकी आपण पाहिलं तर जवळपास 70 ते 80% क्षेत्रावर या नवनवीन वाहनांची लागवड आज शेतकरी करत आहेत. त्यातून भरघोस असं उत्पन्न मिळत आहे. तर त्याचबरोबर दिवसेंदिवस तूर पिकाचं जे काही वापर आहे किंवा दैनंदिन जीवनामध्ये जे काही कन्झम्पशन आहे ते सुद्धा वाढतच आहे. आपण सर्वांना माहितच आहे की कोविड पॅन्डेमिक जे की मागच्या वर्षीपासून आपण पाहतो की कोरोनाच्या महामारीमध्ये बरेचसे पेशंट जे आहेत त्यांना कोरोनाची लागण झालेली, पण ज्यांच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त आहार जास्त प्रमाणामध्ये आहे ते तुलनेनं लवकर बरे झालेले आहेत. तर आपण या संदर्भात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जे काही कडधान्य आहेत ते एक प्रकारे प्रथिनांचा चांगला सोर्स म्हणून किंवा एक चांगला उगम म्हणून सुद्धा स्रोत म्हणून आपण त्याकडे पाहिलं जातं. आणि विशेषतः जे लोक मांसाहार करत नाहीत, शाकाहारी लोक आहेत, त्यांच्यासाठी कडधान्य जे आहेत ते एक प्रकारे चांगल्या प्रकारचं असं प्रथिनांचं स्रोत म्हणून सामोरे आलेलं आहे. त्यामुळं तूर पिकाच्या बाबतीत आपल्याला एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले दिवस राहणार आहेत पुढच्या वर्षी. एक चांगल्या प्रकारचं उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती राहील या दृष्टिकोनातून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकरी तूर पिकाचे जास्त प्रमाणात हे पीक जे आहे ते कपाशी सोबत आंतरपीक म्हणून घेतलं जातं, सोयाबीन सोबत आंतरपीक म्हणून घेतलं जातं, मूग उडदासोबत आंतरपीक म्हणून घेतलं जातं. त्यानंतर जी काही हलक्या जमिनी आहेत त्या जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे येणारं पीक आहे. त्याचबरोबर जर का तूर पिकाला
आता तूर पिकाच्या बाबत जर का बोलायचं झालं तर यावर जवळपास 70 ते 75 प्रकारच्या विविध किडींची नोंद झालेली आहे. आणि या सगळ्याच जरी किडी फारशा महत्वाच्या नसल्या तरी या पिकावर या किडींची नोंद झालेली आहे. त्यापैकी एक 5 ते 6 प्रकारच्या किडी आर्थिकदृष्ट्या नुकसान करणाऱ्या आहेत. आता या 5 ते 6 प्रकारच्या ज्या किडी आहेत त्या आपल्या उत्पादनामध्ये घट आणण्याचं काम करत आहेत, म्हणूनच आपल्यासाठी त्या घातक आहेत. एरवी निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या काही किडी असतात त्या किडींना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निसर्गामध्ये असं आहे की बाबा जगा आणि जगू द्या या तत्वानुसार आपल्याला कीड व्यवस्थापनाचे जे तंत्र आहे ते आपल्याला आत्मसात करणं किंवा अवलंबणं गरजेचं असतं. त्यामुळे किडींची संख्या सुद्धा राहिली पाहिजे आणि किडींना एका पातळीपर्यंत आपण रोखणं गरजेचं आहे. त्या पातळीच्या खाली असेल तर त्या किडींना राहण्याचा सुद्धा अधिकार आहे, परंतु त्या पातळीच्या वर जाऊ नये. कारण त्या पातळीच्या वर जर का किडींची संख्या गेली तर त्या ठिकाणी निश्चितच उत्पादनामध्ये घट येते व आर्थिकदृष्ट्या एक प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला नुकसान होतं. म्हणून त्या पातळीला आपण आर्थिक नुकसानीची पातळी असं म्हणतो. आणि त्या पातळीपर्यंत आपल्याला ज्या प्रमुख नुकसान करणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांची फक्त पातळी ठेवणं गरजेचं आहे. आता मग ह्या कुठल्या प्रकारच्या किडी आहेत? यामध्ये शेंगा पोखरणारी अळी आहे, घाटे अळी आहे, त्यानंतर पिसारी पतंग आहे, शेंग माशी आहे. अलीकडील काही दिवसांमध्ये शेंग ढेकून व टिपक्याची शेंगा पोखरणारी अळी यांचा सुद्धा प्रादुर्भाव काही प्रमाणामध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर पाने गुंडाळणारी अळी, पट्टेरी भुंगेरे आणि काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी उशिराची पेरणी झालेली आहे, पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे, अशा ठिकाणी खोड माशीचा प्रादुर्भाव सुद्धा काही प्रमाणामध्ये दिसून येतो. तर आपल्याला फक्त या 4 ते 5 प्रकारच्या किडींकडे प्रामुख्याने विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. आता मग या किडींमुळे नुकसान किती होतं? मुख्यतः जर का आपण पाहिलं तर तुरीवर जे आपण पॉड बोरर कॉम्प्लेक्स म्हणतो, म्हणजे शेंगांना नुकसान करणाऱ्या किडी म्हणतो, तर या शेंगांना नुकसान करणाऱ्या किडीमध्ये प्रामुख्याने 3 किडींचा समावेश होतो. यामध्ये शेंगा पोखरणारी अळी आहे, शेंग माशी आहे आणि पिसारी पतंग आहे. आता ह्या किडी आपल्याला एकत्रितपणे जर का आपण यांचा विचार केला जवळपास 80% नुकसान या एकत्रितपणे 3 किडींच्या माध्यमातून होतं. परंतु यापैकी कुठल्या एका किडीनं जर की आपण नुकसान करण्याचं किंवा एका किडीच्या व्यवस्थापनाकडे थोडंसं जर का दुर्लक्ष केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा जर विचार केला तर 25 ते 70% नुकसान हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे. तर त्यानंतर शेंग माशीचा विचार केला तर 20 ते 50% नुकसान आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि पिसारी पतंगाचा विचार केला तर 5 ते 10% नुकसान आपल्याला दिसून आलेलं आहे. परंतु या 3ही प्रकारच्या किडी आहेत या एकत्रित स्वरूपात किंवा एकाच वेळेस न येता या तुरीच्या जे काही पूर्णतः कालावधी आहे, त्या वाढीचा जो कालावधी आहे किंवा पक्व होण्याचा कालावधी आहे, यामध्ये या किडींचा जीवनक्रम हा विभागला गेलेला आहे. आता यामध्ये प्रामुख्याने जेव्हा तूर पीक फुलोऱ्यावर आलेलं असतं किंवा साधारणतः पाऊस जेव्हा बंद झालेला असतो व नेमकंच गाठी धरण्याच्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्यानंतर फुलं मोठ्या प्रमाणात यायला लागतात, कळ्या धरलेल्या असतात, काही प्रमाणात शेंगा असतात, यावेळेस शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो. आणि शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये शेंग माशीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसतो. आणि यापैकी कुठल्याही किडीच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याकडून हलगर्जीपणा झाला की त्या ठिकाणी निश्चितच खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट ही उत्पादनामध्ये येत असते. त्या बाबतीत तुरीचं पीक अजून एक प्रकारे चांगलं आहे की एखाद्या बहार जास्त प्रमाणामध्ये नुकसानकारक जरी ठरला तरी तूर पिकामध्ये जवळपास 7 प्रकारचे विविध बहार येत असतात. त्यामुळे एखादा बहार जरी झाला तर तूर पिकाला पुनर्बहाराची क्षमता असल्यामुळं या ठिकाणी या किडीचं उत्पादन, या पिकाचं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. आता मग जे काय तुरीचा जो प्रामुख्याने कालावधी आहे, विशेषतः आपण जून मध्ये तुरीची लागवड करतो, पहिल्या 2 महिन्यामध्ये फारसा कुठला किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत नाही. परंतु ऑगस्ट नंतर ते पार डिसेंबर पर्यंत जवळपास या 5 महिन्यांमध्ये तुरीवर विविध प्रकारच्या किडींची जी आहे ते प्रादुर्भाव झालेला असतो. मग आता कुठल्या महिन्यामध्ये साधारणतः कुठल्या किडीसाठी पोषक वातावरण असतं आणि कुठल्या महिन्यात कुठली किडी जास्त येते हे सुद्धा आता आपल्याला शेतकरी बांधवांसमोर जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा या गोष्टीचं सुद्धा शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः काही प्रमाणामध्ये काऊबगचा प्रादुर्भाव येऊ शकतो किंवा मग पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो. या ऑगस्ट मध्ये फार तुलनेनं दुय्यम असणाऱ्या या किडी येतात. फक्त या किडींना वातावरण जर का चांगलं राहिलं तर या किडी मुख्य किडीचं स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळं विशेष करून ही पाने गुंडाळणारी जी अळी आहे त्यासाठी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, जे की ऑगस्ट मध्ये दिसते. त्यानंतर सप्टेंबर महिना मात्र या किडींसाठी फार महत्वाचा आहे. आता सप्टेंबर मध्ये प्रामुख्याने 4 प्रकारच्या किडी या तूर पिकावर नुकसान करण्याचं काम करतात. त्यापैकी मारुका एक आहे, काऊबग येतात, त्यानंतर ब्लिस्टर बिटल ही किडी सुद्धा महत्वाची आहे आणि पाने गुंडाळणारी अळी, या 4 किडी प्रामुख्याने सप्टेंबर मध्ये येतात.
आणि तुरीसाठी सगळ्यात महत्वाचे जे 2 महिने आहेत ते आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये मग कुठल्या प्रकारच्या किडी प्रामुख्याने दिसून येतात, त्यामध्ये हेलिकॉप्टर पार्मिजरा म्हणतो ज्याला की आपण हिरवी घाटे अळी म्हणतो, पिसारी पतंगाची अळी, त्यानंतर शेंगावरील ढेकूण, मारुका आहे, मावा आहे, फुलकिडी आहेत, ब्लिस्टर बिटल आहे, कोळी आहे आणि पाने गुंडाळणारी. कारण प्रामुख्याने यावेळेस पीक जे आहे ते फुलं फळं धारण्याच्या किंवा शेंगा पकडण्याच्या अवस्थेमध्ये प्रामुख्याने असतं. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये सुद्धा प्रामुख्याने याच किडी दिसून येतात. त्यामध्ये हेलिकॉप्टर आहे, पिसारी पतंग आहे, शेंगवाशी आहे, शेंगावरील ढेकूण आहेत, मावा आहे, फुलकिडे आहे आणि कोळी सुद्धा आहेत. कारण यावेळेस नेमकाच पाऊस कमी झालेला असतो ऑक्टोबर हिटमुळं, त्या ठिकाणी एक प्रकारे कोळीसाठी सुद्धा पोषक वातावरण दिसतं. आणि त्यानंतर ज्या की उशिरा येणाऱ्या जाती प्रामुख्याने BSMR 736 सारख्या, तर अशा जातीमध्ये हेलिकॉप्टर, पिसारी पतंग, शेंगमाशी आणि शेंगावर ढेकूण हे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यामुळं या महिन्यामध्ये या किडींची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तर आता पाऊस साधारणतः तुरीच्या पिकाची लागवड केल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तूर पिकावर फारसा कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. परंतु 1.5 महिन्याच्या नंतर काही प्रमाणामध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव आता प्रामुख्याने दिसून येत आहे. विशेषतः सोयाबीन अधिक तूर ज्यांची पीक पद्धती आहे त्यामध्ये सोयाबीनवरील जी काही खोडमाशी आहे तीच खोडमाशी तूर पिकावर सुद्धा अलीकडील काळामध्ये नुकसान करताना दिसून येत आहे. आता या खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला कसा ओळखून यायचा? साधारणतः तूर पिकाची लागवड केल्यानंतर वरचे शेंडे जर का मुलूल होत असतील आणि शेंडे सुकलेले आपल्याला दिसले तर समजायचं की त्या ठिकाणी आता खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. मग तशा ठिकाणचे मुलूल झालेले जे काही शेंडे आहेत ते आपण जर का काढून पाहिले, त्याला आतमध्ये डिसेक्ट करून जर का पाहिलं, त्यामध्ये पिवळ्या रंगाची एक अळी आपल्याला दिसेल, बिना पायाची अळी असते. या अळीला कुठल्या प्रकारचे पाय नसतात, गुळगुळीत अशी एक प्रकारे पिवळ्या रंगाची अळी आपल्याला आतमध्ये दिसली की तिलाच खोडमाशी आपल्याला म्हणायचं. या किडीला अजून एक ओळखायचं लक्षण म्हणजे खोडावर जर का आपल्याला काळे छिद्र दिसले किंवा काळा डाग जर दिसला तर त्यामध्ये सुद्धा खोडमाशी प्रामुख्याने असू शकते. खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला की खोडमाशी जे काही झाडाच्या मुळांपासून झाडाच्या खोडामध्ये जे अन्न पुरवठा होत असतो त्यामध्ये झायलम आणि फ्लोएम नावाच्या 2 वाहिन्या असतात, त्याच्या माध्यमातून पाणी आणि अन्नद्रव्ये झाडाला पुरवत असतात. तर त्या झायलम आणि फ्लोएमला नुकसान करण्याचं काम सर आवाज थोडासा त्या नुकसान करण्याचं काम या ठिकाणी होत असतं व त्या ठिकाणी नुकसान झाल्यामुळं पिकाची वाढ पूर्णतः खुंटल्या जाते. त्याचबरोबर झाडांची एकूण संख्या आहे ती सुद्धा राखल्या जात नाही. जी अपेक्षित झाडांची संख्या पाहिजे आपल्याला ती तुलनेत त्या प्रमाणात झाडांची संख्या राहत नाही आणि मग उत्पादनामध्ये सुद्धा प्रामुख्याने घट येत असते. त्यामुळे आपल्याला या खोडमाशीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरी प्रामुख्याने कीड आहे ती म्हणजे पाने गुंडाळणारी अळी. आता पावसाळा संपल्याच्या नंतर प्रामुख्याने ही कीड आपल्याला दिसून येते. पानाच्या जे काही वाढणारे पानं आहेत, विशेषतः शेंड्याकडे जे पानं आहेत ते एकमेकांमध्ये चिटकून जातात आणि अशा चिटकलेल्या पानाच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाची किंवा अशी मळकट रंगाची एक अळी असते. ती अळी आतमध्ये राहून त्या पानांना खाण्याचं काम करते, पानांना जाळी करत असते. या जाळी करण्यामुळं पानं आकसून जातात, त्याच्या माध्यमातून रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर अशी जी आकसलेली पानं आहेत ती पिवळसर बनायला लागतात. पिवळसर बनायला लागली की झाडांचं जे काही अन्नद्रव्य तयार करण्याचं काम आहे म्हणजे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती बाधित होते आणि त्या ठिकाणी झाडाची वाढ खुंटते. झाड व्यवस्थितपणे वाढत नाही. ज्या काही फांद्याचा विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही आणि जास्त फांद्या न झाल्यामुळे विशेषतः ज्या फळ फांद्या आहेत त्या जास्त प्रमाणात न झाल्यामुळे त्या ठिकाणी उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घट येते. त्यामुळे हे पाने गुंडाळणाऱ्या अळीकडे सुद्धा आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. त्यानंतर दुसरी जी आहे ती आहे टिपक्याची शेंगा पोखरणारी अळी. ही सुद्धा प्रामुख्याने ज्या तुरीच्या शेंगा आहेत त्या शेंगांना पोखरण्याचं काम करत असते. साधारणतः अंडी दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये ज्या कोवळ्या शेंगा असतात त्या कोवळ्या शेंगांना छिद्र करून आतमधील दाणे खाण्याचं काम करतात. त्या ज्या काही त्याला आपण वाद्या म्हणतो त्यांना सुद्धा, चट्टी जे म्हणतो आपण शेंगांची, त्यांना सुद्धा खाण्याचं काम करते. त्याचबरोबर कळ्यांना सुद्धा खाण्याचं काम करते. अशी ही टिपक्याची शेंगा पोखरणारी अळी ही सुरुवातीच्या काळामध्ये जे काही कळ्या लागलेल्या असतात
एकूण ज्या फार मोठ्या प्रमाणामध्ये तूर पिकाला कळ्या आणि फुलं लागत असतात, त्यापैकी 10% जरी कळ्या आणि फुलं टिकले तरी आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन येतं. परंतु ही कीड आहे ती या कळ्यांना एकत्रितपणे करत असते. कळ्या एकमेकांमध्ये गुंडाळते, फुलं गुंडाळते, त्यांचा गुच्छ तयार करते, आतमध्ये राहून खात राहते आणि मग अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फुलगळ आपल्याला या किडीच्या माध्यमातून दिसून येते. त्यानंतर परत ही कीड आपला मोर्चा जो आहे तो शेंगांकडे सुद्धा वळवते. अशा शेंगा सुद्धा गळायला लागतात, किंबहुना अशा शेंगा भरत सुद्धा नाहीत, त्या शेंगांना आतमध्ये खाण्याचं काम सुद्धा ही कीड करत असते. आता या अळीचा जीवनक्रम जर का पाहिला आपण तर साधारणतः 26 ते म्हणजे 1 महिन्याचा जीवनक्रम आहे. 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत ही कीड या पिकावर प्रामुख्याने एक जी पिढी आहे ती करत असते. या किडीचे पतंग जर का पाहिले आपण तर साधारणतः जे काय पुढचे पंख आहेत त्यावर पांढऱ्या रंगाचे जे आपल्याला एक टिपके दिसून येतात आणि 6 ते 7 दिवस पतंगाचा कालावधी असतो. त्यानंतर जवळपास सुरुवातीच्या 2 दिवसाच्या नंतर नर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर ही कीड अंडे द्यायला सुरुवात करत असते. अंडे दिल्यानंतर जवळपास 2 ते 3 दिवसाचा अंड्यांचा कालावधी असतो. अंडे हे प्रामुख्याने या किडीचे एका गुच्छामध्ये दिले जातात. ओलसर असे अंडे आपल्याला दिसून येतात, गोल अंडे नसतात या किडीचे. त्यानंतर विशेष करून ज्या कळ्या आहेत त्या कळ्यांच्या जवळ अंडे दिले जातात, त्यातून अळी बाहेर पडते. अळीचा कालावधी सुद्धा प्रामुख्याने 12 ते 14 दिवसाचा, म्हणजे अळीचा कालावधी हा फार मोठा असल्यामुळं त्या ठिकाणी अळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कळ्यांचं सुद्धा नुकसान होत असतं. त्यामुळे या अळीचा कालावधी हा आपल्यासाठी विशेष करून महत्वाचा आहे. त्यानंतर मात्र ही अळी कोशावस्थेमध्ये जाते. 6 ते 7 दिवस कोशावस्था कंप्लीट करून अशा प्रकारे जीवनक्रम जो आहे तो या किडीचा पूर्ण होत असतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी विशेष करून एक प्रकारे जो काही सापळा आहे तो या किडीच्या नियंत्रणामध्ये एक महत्वाचा असा सहभाग या सापळ्याचा आहे. त्याला नरसाळा सापळा म्हणतो आपण. आपण छायाचित्रामध्ये सुद्धा पाहू शकता की अशा प्रकारच्या सापळ्यामध्ये या किडीचे जे पतंग आहेत ते प्रामुख्याने फार लहान पतंग असतात, ते सहजपणे अडकतात. त्यामध्ये आणि या किडीचे जे काही पुढच्या पिढ्या आहेत किंवा अंडी देण्याचं काम आहे ते सुद्धा आपण अशा पतंगाच्या माध्यमातून रोखू शकतो. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची जी कीड आहे आणि विशेषतः जी की आपला भारतीय शेतकरीच्या समोरची सगळ्यात मोठी जी डोकेदुखी आहे ती म्हणजे शेंगा पोखरणारी अळी. या किडीला दर पिकावाईज आपापलं एक प्रकारे वेगवेगळं नाव धारण केलेलं आहे. तिलाच आपण कपाशीमध्ये बोंडाळी म्हणतो, हरभऱ्यामध्ये घाटी अळी म्हणतो, तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळी म्हणतो. त्यानंतर ही जवळपास 181 प्रकारच्या विविध वनस्पतीवर आढळून येते आणि जगभरामध्ये जर का सगळ्यात जास्त कुठल्या किडीमुळे नुकसान होत असेल तर ती आहे ही शेंगा पोखरणारी अळी, जिला हेलिकोवर्पा आर्मिजर आपण म्हणतो, हिरवी घाटी अळी म्हणतो. जवळपास 181 प्रकारच्या विविध वनस्पतीवर येत असल्यामुळं कुठल्या प्रकारच्या काही वनस्पतीचा नायनाट झाला, कुठली पिकं जरी नसली तर ही कीड तणांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपजीविका करत असते आणि ही कीड आपला जीवनक्रम हा अविरतपणे चालू ठेवत असते. त्यामुळेच या किडीला जागतिक कीड म्हणता येईल किंवा आंतरराष्ट्रीय कीड सुद्धा म्हटलं जातं, कारण जगातल्या 7ही खंडांपैकी प्रत्येक ठिकाणी ही कीड आपल्याला आढळून येते, प्रत्येक देशामध्ये ही कीड आढळून येते. आणि एकूण कीटकनाशकांचा जो खप आहे त्यापैकी जवळपास 40% खप हा या एकट्या किडीच्या व्यवस्थापनासाठी वापरला जातो. म्हणजे एक प्रकारे कीटकनाशकांची जी काही इंडस्ट्री आहे, कीटकनाशकांचा जो उद्योग आहे तो या एका किडीच्या भोवती गुंफलेला आहे. कुठल्या ना कुठल्या किडीवर कुठल्या ना कुठल्या तरी वर्षी ही कीड आपला उद्रेक करत असते आणि त्याच्या माध्यमातून या मोठमोठ्या प्रमाणामध्ये या किडीसाठी कीटकनाशकांचा भरमसाठ असा वापर होत असतो. त्यामुळे या घाटी अळीसाठी विशेष लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. आता ही घाटी अळी कशा प्रकारे नुकसान करत असते? साधारणतः तूर पीक फुलोऱ्यावर आलं की फुलोरा खाण्याचं काम करते. त्यानंतर लहान शेंगा झालेल्या असतात त्या शेंगांना खाण्याचं काम करते. त्यानंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्या शेंगा असतात त्यावेळेस सुद्धा शेंगांना असे छिद्र करून आतमधले दाणे खाण्याचं काम करत असतात आणि मग तशा प्रकारच्या शेंगा वाळायला लागतात, किंवा त्या शेंगामध्ये दाणे भरल्या जात नाहीत आणि उत्पादनामध्ये प्रचंड अशी घट येते. आणि या किडीचा विशेषतः या किडीला ढगाळ वातावरण असेल, त्यानंतर आर्द्रता असेल जमिनीमध्ये आणि विशेषतः नैसर्गिक शत्रू त्या प्रमाणात कमी प्रमाणात जर का ऍक्टिव्ह असली तर या किडीच्या माध्यमातून 80% सुद्धा तूर पिकाचं नुकसान झाले. बऱ्याच ठिकाणी तूर पीक फक्त झाडण्या झाल्यासारखे आपल्याला दिसून येतात आणि त्याला कुठल्याही प्रकारचे शेंगा राहत नाहीत. अशा प्रकारचं बऱ्याचदा आपण पाहतो. म्हणजे तूर पीक हे दिलं तर भरमसाठ उत्पादनही देऊ शकतं आणि शेंगा या घाटी अळीचा जर का प्रादुर्भाव दिसून आला तर मात्र तूर पिकाच्या हातून फारसं शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही.
त्यामुळे या किडीसाठी सजग राहून व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग आता व्यवस्थापन जर का करायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला या किडीच्या बाबत इत्यंभूत अशी माहिती असणं गरजेचं आहे. मग या किडीच्या बाबतीत कुठली माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे किंवा किंबहुना याच्या व्यवस्थापनासाठी गरजेची आहे, तर त्याच्यामध्ये या किडीचा जीवनक्रम सगळ्यात महत्वाचा आहे. या किडीसाठी कुठल्या प्रकारचं वातावरण लागतं हे महत्वाचं आहे. आता मी वातावरणामध्ये सांगितलं की ढगाळ वातावरण, पावसाळ्यामध्ये आपल्याकडे हमखासपणे ढगाळ वातावरण राहतं. मोठाले पाऊस झालेले असले की समजायचं की आता या किडीचा प्रादुर्भाव हा तूर पिकावर येणारा आहेच. मग याचा जीवनक्रम सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः 4 टप्प्यामध्ये या किडीचा जीवनक्रम जो आहे तो आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचे आपण छायाचित्रामध्ये पाहू शकता की नर पतंगा जे असतात, नर आणि मादी, तर ते या ठिकाणी अंडे देण्याचं काम करतात. अंडे दिल्यानंतर जवळपास एक ती खसखसीच्या आकाराची लहान लहान अंडी ही दिल्या जातात आणि एका मादीची प्रजनन क्षमता ही जवळपास 200 पासून ते 600 अंड्यापर्यंतची आहे. त्यामुळं त्यातून मोठ्या प्रमाणात अंडे जातात. त्यापैकी जवळपास 60 ते 70% अंडी जरी अंड्यात आळ्या निघाल्या तरी सुद्धा तूर पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आळी अवस्था जी आहे ती जवळपास 4 ते 5 आठवड्यांची आळी अवस्था असून ती जवळपास 6 विविध प्रकारच्या अवस्थांमधून जाते, ज्याला आपण इन्स्टार म्हणतो. म्हणजे 5 वेळेस काट टाकते. म्हणजे याचे असे 5 टप्पे झालेत आळी अवस्थेचे, ज्यामध्ये ही आळी आपल्या तूर पिकाला खाऊन फस्त करण्याचं काम करत असते. त्यानंतर परत ही जमिनीमध्ये कोशावस्थेमध्ये जाते. अशा प्रकारे या अळीचा जीवनक्रम होतो. साधारणतः एक जीवनक्रम जवळपास 35 दिवसांमध्ये या किडीचा होत असतो. अशा प्रकारचे तूर पिकावर साधारणतः 3 ते 4 प्रकारच्या पिढ्या या किडीच्या एका वर्षामध्ये होतात. आणि तूर पीक येण्याच्या अगोदर ही कीड जी आहे ती कोळशी असेल, कपाशीचं पीक आहे, त्यानंतर सोयाबीन आहे, अशा विविध प्रकारच्या इव्हन गाजर गवतासारख्या गवतावर सुद्धा ही काही प्रमाणामध्ये उपजीविका करू शकते. त्यामुळे 181 प्रकारच्या विविध वनस्पती या किडीला खाद्य म्हणून आहेत. त्यामुळे या किडीसाठी आपल्याला सुरुवातीपासून सजग राहणं गरजेचं आहे. मग आता या जे काही मी आता सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 अवस्था आहेत, तर या अवस्थांचा आपल्या किडी व्यवस्थापनामध्ये काय आहे? कारण जेवढ्या लवकर या किडीला आपण ओळखू आणि जेवढ्या लवकर या किडीच्या व्यवस्थापनाचं तंत्र आपण शेतामध्ये आत्मसात करू किंवा अंमलबजावणी करू, तेवढ्या लवकर ही कीड सहजपणे आपल्या नियंत्रणामध्ये येते. मग कीड व्यवस्थापनासाठी कुठल्या ज्या अवस्था आहेत त्या सोप्या आहेत किंवा त्यामध्ये आपल्या किडीचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल, तर त्या आहेत पहिली आणि दुसरी अवस्था. या 2 अवस्थेमध्ये कीड जी आहे ते सहजपणे नियंत्रणामध्ये येते. पहिली अवस्था 3 दिवसाची असते, नंतर दुसरी अवस्था ही 4 दिवसाची असते. म्हणजे एकूण अंड्यातनं आळी बाहेर पडल्यानंतर 6 ते 7 दिवसाचा जो कालावधी आहे तो किडी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा कालावधी आहे. त्यानंतर या 2 अवस्थांमध्ये आपण साधं HNPV सारखं एखादं हेलिकोवर्पा न्यूक्लियल पार्टिहायड्रोसिस व्हायरस त्याला म्हणतो आपण, त्याच्यासारखं किंवा निंबोळी अर्कासारखा जरी वापर केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी फायदेशीर ठरतं. परंतु एकदा का आळी मोठी झाली की त्या ठिकाणी दुहेरी नुकसान होतं. जवळपास आळीची 3री आणि 4थी अवस्था ही जास्त प्रमाणात घातक असते, कारण ही कीड जी आहे ती 3ऱ्या आणि 4थ्या अवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात असते, किंवा मोठ्या प्रमाणात खादाड बनते आणि या अवस्थेमध्ये जवळपास 30 ते 40% पर्यंत नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यामुळं या अवस्थेमध्ये जी कीड आहे ती थोडीशी मोठी झालेली असते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्याचं बॉडी वेट वाढलं म्हणजे आळीचं जर का वजन थोडंसं जास्त असेल तर तेवढ्या प्रमाणात त्या किडीच्या व्यवस्थापनासाठी किंवा त्या किडीला मारण्यासाठी औषध सुद्धा तेवढ्याच प्रमाणात जास्त प्रमाणात वापरावं लागतं. मग आता यासाठी मोठी झालेली आळी असते, या आळीसाठी मग साधी जी कीटकनाशक आहेत, कमी पैशामध्ये मिळणारी किंवा कमी खर्चिक कीटकनाशक आहेत, त्या कीटकनाशकांना ही कीड दाद देत नाही. त्यामुळे या किडीच्या व्यवस्थापनासाठी मग महागडी आपल्याला 12,000 लिटर असं 15,000 17,000 रुपये लिटरवाली कीटकनाशक आपल्याला वापरावी लागतात. पण 3ऱ्या आणि 4थ्या अवस्थेपर्यंत ही कीड काय आपोआप आलेली आहे का? तर ही कीड त्या ठिकाणच्या हवा पाणी खाऊन न येतात त्या ठिकाणच्या कळ्या आहे किंवा शेंगांना नुकसान करून आलेली आहे 4थ्या अवस्थेपर्यंत. म्हणजे एक प्रकारे पिकाचं जे काही नुकसान व्हायचं ते झालेलंच आहे आणि परत त्या किडीच्या नुकसानीचं किंवा व्यवस्थापनासाठी आपल्याला महागडी कीटकनाशक सुद्धा वापरावी लागतात. म्हणजे एक प्रकारे दोन्हीकडून आपल्या खिशाला कात्री लागत असते, कारण कीटकनाशकांना सुद्धा पैसे जास्त प्रमाणात मोजावे लागतात आणि तुलनेने एक जवळपास जे उत्पादनात घट व्हायला पाहिजे त्यातलं 30-40% उत्पादनात घट सुद्धा झालेली आहे. अशा प्रकारे त्यामुळे किडींना पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेपर्यंतच रोखणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर 5वी आणि 6वी अवस्था यापेक्षा अजून घातक आहेत. या अवस्थेमध्ये जर का कीड जायला लागली, विशेष करून जेव्हा सर्वत्र कीड ही फुलोऱ्यामध्ये आलेली असते, अविरत त्या ठिकाणी खाद्याचा पुरवठा असतो, अशा वेळेस मात्र ही 50 ते 60% पर्यंत पिकाचं नुकसान करत असते. मोठ्या प्रमाणामध्ये
शेंगांचं नुकसान होत असते. यावेळेस प्रामुख्याने पीक जे आहे ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असतं आणि भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगांना जर का डंख मारला, त्या ठिकाणच्या शेंगांना छिद्र करून आतमध्ये दाणे खाण्याचं जर का काम केलं तर त्या ठिकाणी मात्र मग मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आपल्याला शेंगा जरी खूप प्रमाणात दिसायला लागल्या तरी त्यातून अपेक्षित असं आपल्याला उत्पन्न मिळत नाही. ही झाली शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या बाबतीत. यानंतर पुढची महत्वाची कीड आहे ती म्हणजे पिसारी पतंग. आता पिसारी पतंग जर का आपल्याला ओळखायचा झाला तर साधारणतः प्रौढ जर पाहिला आपण तर वाळलेल्या गवतासारखा असतो. आपल्याला समोरचे दोन पंख आहेत ते एका रेषेत म्हणजे काटकोनामध्ये आपल्याला सरळपणे आपल्या समोरचे दोन पंख दिसू शकतात आणि त्याचे जे काय शरीर आहे ते सुद्धा त्याला एकदम 90च्या कोणामध्ये आलेलं असतं आणि जर का आपण पतंग पाहिला अगदी वाळलेल्या गवतासारखा दिसतो. यानंतर याची आळी जर का पाहिली आपण तर फार लहान आळी असते, साधारणतः 1 ते 2 सेंटीमीटर लांबीची आळी, साधारण 1 सेंटीमीटर ते 1.5 सेंटीमीटर लांबीची आळी आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने आळीचे दोनही भाग जे असतात, दोन्हीकडचे भाग हे निमुळते झालेले असतात आणि मधला भाग हा थोडासा जाड असतो. म्हणजे दोन्ही बाजूला निमुळती आळी असते. शरीरावर मोठ्या प्रमाणात केस दिसून येतात आपल्याला, एक प्रकारे लव ज्याला म्हणतो आपण, त्याला इंग्रजीमध्ये ट्रायकम्स म्हणतात, ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि मग अशी आळी साधारणतः पावसाळा जेव्हा बंद होतो, पावसाळा बंद झाल्याबरोबर या पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव आपल्या तूर पिकावर दिसून येतो आणि नेमकं त्याच वेळेस तूर पीक हे फुलोरा धरण्याच्या अवस्थेमध्ये असते, कळी धरण्याच्या अवस्थेमध्ये असतं. अशा वेळेस ही पिसारी पतंगाची अळी जी आहे ती मग कळ्या असतील किंवा मग फुलं असतील यांना नुकसान करण्याचं काम करत असते. याचे जे पुढचे पंख आहेत ते एक प्रकारे समोर पसरलेले असतात, त्यामुळे ज्याला पिसारी पतंग हे नाव या ठिकाणी धारण केलेलं आहे. या किडीच्या सुद्धा जवळपास 4 अवस्था असतात. अंडी साधारणतः कळ्यांवर किंवा बर्ड्स ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी अंडी एक दिली जातात, अजून अळी बाहेर पडते. अळी पूर्णतः आपल्या कळ्या आणि फुलांना नुकसान करण्याचं काम करते. त्यानंतर कोशावस्थेत जाऊन परत असे जे पतंग आहेत ते आपल्याला दिसायला सुरुवात होतात आणि हे पतंग अंडी देण्याचं काम करतात. विशेषतः साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने या किडीसाठी प्रामुख्याने महत्वाचे आहेत. या महिन्यामध्ये विशेष करून 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा एक महिना या किडीसाठी जास्त प्रमाणात नुकसान करणार आहे. त्यामुळे या एक महिन्यात या किडीसाठी आपण जर का याचं व्यवस्थापन करू शकलो तर चांगल्या प्रकारे तुरीचं सुद्धा व्यवस्थापन आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण अळी आणि कोश अगदी अळीसारखा दिसतो. आपल्याला ज्याप्रमाणे एखादी मेलेली अळी आपल्याला वाटत असेल अगदी त्या प्रकारचा कोश दिसतो, परंतु तो जिवंत असतो. पिसारी पतंगाचा आपण या ठिकाणी जीवनक्रम पाहू शकतो. साधारणतः 4 ते 5 आठवड्याचा आहे. अंडी अवस्था 3 ते 5 दिवसाची असून अळी अवस्था 11 ते 16 दिवसाची आहे आणि परत कोश अवस्था 4 ते 7 दिवसाची आहे. अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम हा पूर्ण होत असतो. या 2 किडी झाल्यानंतर तिसरी जी कीड आहे ती मात्र त्यापेक्षा अजून भयानक आणि अत्यंत महत्वाची आहे, कारण ती आपल्याला नुकसान करण्याचं काम, ती एक प्रकारे छुपा शत्रू आहे आणि ती गनिमी काव्यानं आपल्या पिकाचं नुकसान करत असते. कशा प्रकारे, कारण ही कीड जी आहे ही डोळ्यानं दिसत नाही. पहिली जी कीड आहे शेंगा पोखरणारी अळी, ती आपल्याला डोळ्याने सहजपणे ओळखता येते. पिसारी पतंग डोळ्याने सहजपणे ओळखता येते. परंतु शेंगा मधील माशी ज्याला म्हणतो आपण शेंग माशी, ती मात्र आपल्याला डोळ्यानं दिसतच नाही. अगदी आपली जशी घरातली माशी असते त्या प्रकारचीच माशी, परंतु त्याच्या पंखांमध्ये थोड्या प्रमाणात अंतर असतं. ही माशी शेंगा जेव्हा पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये असतात तेव्हा शेंगाच्या सालीच्या आतमध्ये आपलं अंड टाकण्याचं काम करत असते. अंड्यातनं अळी शेंग्यामध्ये गेली की एकाच दाण्यामध्ये राहून आपला पूर्ण जीवनक्रम पूर्ण करते आणि जेव्हा अळीचा जीवनक्रम पूर्ण होतो तेव्हा मात्र मग ती शेंग्याला छिद्र करून बाहेर पडते. तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालेलं असतं आणि आपल्याला त्या ठिकाणी काहीही करता येत नाही. त्यामुळे ही जी शेंग माशी आहे याचं आपल्याला व्यवस्थितपणे लक्ष देणं गरजेचं आहे. आता याची अशा प्रकारे आपण पाहू शकतो, कुठले पाय नसलेली अळी असते. तुरीच्या जर का आपण शेंगा पाहिल्या आपण तर शेंगामध्ये काही ठिकाणी मुकणी झालेले आपल्याला दाणे दिसून येतात. त्यामध्ये पांढऱ्या रंगाची अशी आपल्याला लहानशी अळी दिसते. त्या अळीला कुठल्या प्रकारचे पाय नसतात, अगदी गुळगुळीत प्रकारातली अळी असते आणि अशा प्रकारचे तपकिरी रंगाचे लंबक गोलाकार असे कोश दिसायला लागतात. तर हे जे 2 पाहिले आपण तर हे तिसरे काही नसून शेंग माशीमुळे नुकसान झालेले शेंग माशीच्या अवस्था आहेत. आणि ही कीड पूर्णतः एकाच शेंग्यामध्ये राहून आपला जीवनक्रम एकाच शेंगेत बाहेर पडते. त्यामुळं वरतून आपल्याला दिसायचं कुठल्या प्रकारे दिसत नाही. विशेष करून उशिराची जी पेरणी झालेली आहे आणि उशिरा ज्या माल लागलेला आहे शेंगांना
तुरीला, तर त्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि आपल्या झाडाला शेंगा फार मोठ्या प्रमाणात दिसतात, परंतु शेंग माशी ग्रस्त शेंगा किती आहेत हे सहजासहजी आपल्याला ओळखता येत नाही. त्यानंतर पूर्णतः जीवनक्रम झाल्यानंतर अशा प्रकारे बाहेर पडत असते, अशा प्रकारे छिद्र करून ती बाहेर पडते. अशा प्रकारे दाण्यांची या ठिकाणी मुकणी झालेली आपण पाहू शकता. ही दाणे पूर्णतः कुठल्याही प्रकारे राहत नाहीत. त्यांचे एक प्रकारे ज्याला आपण अडकण म्हणतो तुरीमधलं, ते अडकण मोठ्या प्रमाणामध्ये शेंग माशीच्या माध्यमातून होतं. आणि एका शेंग्यामध्ये जीवनक्रम पूर्ण करत असल्यामुळं आपण जे काही स्पर्शजन्य कीटकनाशक वापरतो तुरीच्या व्यवस्थापनासाठी, त्यामध्ये कितीही महागडे कीटकनाशक वापरलं तरी ते फक्त वरील जे दिसणाऱ्या आळ्या आहेत, म्हणजे शेंगा पोखरणारी आळी आणि पिसारी पतंग आहे, यांच्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु हे कीटकनाशक शेंग माशीसाठी काम करत नाहीत. त्यामुळे तुरीच्या आतमध्ये, शेंगेच्या आतमध्ये जाणारे कीटकनाशक जेव्हा आपण वापरतो तेव्हा आणि तेव्हाच शेंग माशीचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यामुळं जे या शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी तूर भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला आपले जे काही कीड व्यवस्थापनाचे फवारणीचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आंतरप्रवाही कीटकनाशकांचा समावेश करणं गरजेचं आहे. आंतरप्रवाही कीटकनाशकामध्ये साध्या डायमिथेट पासून, ॲसेफेट पासून कुठल्याही प्रकारचे डायमिथेट जे की तुरीला लेबल क्लेम आहे अशा प्रकारचं आपण जर का वापरलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेंग माशीचं जे नियंत्रण आहे ते आटोक्यात राहील. त्या ठिकाणी तुरीची मुकणी होणार नाही, अडकण होणार नाही आणि बाजारामध्ये सुद्धा अशा तुरीला भाव चांगला मिळेल. आपण बऱ्याचदा पाहतो की 10 क्विंटल 15 क्विंटल तूर घातल्या जाते, परंतु जेव्हा त्या तुरीच्या आडत्याच्या मार्फत चाळणी केल्या जाते तेव्हा मात्र त्यातून 1 ते 2 क्विंटल हे अडकण म्हणून जे वापस येतं त्याला कुठल्याही प्रकारे भाव नसतो, ही डाळ व्यवस्थितपणे होत नाही. मग हे अडकण आपल्याला भरडा करून जनावरांना खाऊ घालणं एवढाच एक पर्याय राहतो आणि तुलनेनं एक प्रकारे नुकसान सुद्धा होत असतं. त्यामुळे शेंग माशीचं आपल्याला वेळेच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शेंग माशीचा जीवनक्रम अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो. प्रौढ शेंगेच्या आतमध्ये अंडी घालण्याचं काम करते. त्यानंतर अळी असते, अळी सुद्धा एका दाण्यामध्ये राहते आणि त्यानंतर 10 ते 18 दिवस जवळपास अळी खाण्याचं काम करते. त्यानंतर कोशावस्थेत जाते, त्याच शेंग्यामध्ये कोशावस्था झालेली असते 4 ते 9 दिवस. त्यानंतर मात्र कोशातून प्रौढ बाहेर पडला की तो त्या शेंगेला छिद्र करून मग नंतर बाहेर पडत असतो. आता ह्या प्रामुख्याने या 3 ज्या किडी आहेत मी आता सांगितल्याप्रमाणे या शेंगांना नुकसान करणाऱ्या, विशेषतः आर्थिकदृष्ट्या नुकसान करणाऱ्या किडी आहेत. परंतु या किडी व्यतिरिक्तही काही किडी अशा आहेत की ज्या किडी ज्यांना जर का वातावरण चांगल्या प्रकारचं मिळालं तर निश्चितपणे एक प्रकारे घातक अशा किडी म्हणून सामोरे येऊ शकतात, ज्यांना आपण दुय्यम किडी म्हणून संबोधलं जातं. परंतु वातावरणानुसार या किडी सुद्धा मुख्य किडीचं स्वरूप धारण करू शकतात. यातलीच एक कीड म्हणजे शेंग ढेकूण. आपण तुरीच्या शेतामध्ये प्रामुख्याने पाहतो की जशी एखादी रांगोळी टाकलेली आहे अगदी त्याच प्रकारचे अंडे आपल्याला काही ठिकाणी दिसून येतात. आपण अचंबित पडतो की एवढ्या प्रकारचे एकत्रितपणे अंडे कशा प्रकारे असतात. हे दुसरे तिसरे काही नसून विविध प्रकारच्या ढेकुणांचे अंडे असतात. त्यापैकी एक ढेकूण म्हणजे शेंग ढेकूण असतो, जो की तुरीच्या शेंगांवर अंडे देण्याचं काम करतो. त्यानंतर अशा अंड्यातून ढेकूण बाहेर पडल्याच्या नंतर ते प्रामुख्याने कोळे खोड असतं, त्या खोडातला रस शोषण करण्याचं काम करतात आणि त्यानंतर मग शेंगामधला रस शोषण्याचं काम करतात. अशा ठिकाणी ज्या शेंगांमधून रस शोषण करण्यात आलेला आहे अशा शेंगा ह्या तुलनेनं सुकायला लागतात, त्यातले दाणे व्यवस्थितपणे भरत नाहीत, त्या दाण्यांना सुरकुत्या पडतात आणि मग उत्पादनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट येते. साधारणतः 2010 ते 11 या 2 वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात शेंग ढेकुणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात, शेंग ढेकूण आणि काऊबग या 2 किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला होता. त्यानंतर मात्र याचा फारसा दिसून आला नाही. काही प्रमाणात शेंग ढेकूण दिसून आले, परंतु काऊबग त्यानंतर फारशा प्रमाणामध्ये दिसून आलेले नाहीत. परंतु 11-12 मध्ये मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला होता. आता साधारणतः आपण जर का नुकसानीचं पाहिलं तर शेंगा पोखरणाऱ्या किडीच्या व तुरीच्या दाण्याचं नुकसान कशा प्रकारे असू शकतं ते आपण पाहतो. शेंगा पोखरणाऱ्या अळीग्रस्त दाणे जर का पाहिले तर त्या ठिकाणी खोलवर असे एक प्रकारे खाल्लेलं आपल्याला आढळून येईल, गोलाकार अस्ताव्यस्तपणे खाल्लेलं आपल्याला दिसून येईल. तर पिसारी पतंगाचे जर का जेव्हा पाहतो आपण तेव्हा पिसारी पतंगाला नुकसानग्रस्त जे दाणे आहेत त्या ठिकाणी दाण्यांना एक प्रकारे गोलाकार छिद्र करून खाल्लेलं असतं. तर शेंग माशीच्या बाबतीत त्या दाण्यांवर एक प्रकारे मायनिंग केलेलं असतं, म्हणजे दाण्यांना कोरलेलं आपल्याला दिसून येतं, त्याला शेंग माशीचं नुकसान झालेलं म्हणतो. आणि एक शेवटचे जे छायाचित्र आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारचे आपण तुरीचे दाणे पाहू शकता. त्यानंतर अलीकडील काळामध्ये
पट्टेरी भुंगेरी, ज्याला आपण ब्लिस्टर बेटल म्हणतो, विशेषतः तूर पीक जेव्हा फुलोरा अवस्थेमध्ये असतं, तूर पीक फुलोरा अवस्थेमध्ये असल्यामुळं या ठिकाणी तूर पिकावरचे जे काय त्याचे पोलन्स असतात किंवा त्या फुलांना खाण्याचं काम पट्टेरी भुंगेरे करत असतात. प्रामुख्याने पट्टेरी भुंगेरे त्या तूर पिकाच्या फुलांवर वगैरे बसून त्या फुलांना खाऊन फस्त करण्याचं काम करतात आणि अशा वेळेस त्याच्या माध्यमातून सुद्धा उत्पादनात घट येते. त्यामुळे याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण या किडी सगळ्या पाहिल्या, परंतु या किडीचं जर का आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल, एका किडीकडे लक्ष दिलं एका वर्षी, पुढच्या वर्षी अजून दुसऱ्या प्रकारची कीड अजून त्या प्रमाणामध्ये व्यापक स्वरूप किंवा त्याचा उद्रेक येऊ शकतो. आपल्याला माहित आहे कुठल्या किडीसाठी कुठलं वातावरण फेवरेबल झालं आणि त्याचे नैसर्गिक मित्र किडे राहिले नाही तर त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि म्हणून आपल्याला जर का एक सगळ्याच किडींचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल तर त्या ठिकाणी एकात्मिक किडी व्यवस्थापनाचं जे तंत्र आहे ते आपल्याला समजून उमजून आत्मसात करणं गरजेचं आहे, किंवा शेतामध्ये अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गळी सुद्धा या एकात्मिक किडी व्यवस्थापनाच्या तंत्राची महती शेतकऱ्यांच्या गळी उतरवणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण जेव्हा जे काय तुमच्या पुढचे जे ट्रेनिंग असेल किंवा शेतकऱ्यांच्या समोर जाणार आहात तेव्हा मात्र हे एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र आपण शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे सांगू शकताल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर रामेतीचे सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र जर का समजून घ्यायचं असेल तर एकदा पेरणी झाल्यानंतर किंवा मग फुलोरावस्थेमध्ये प्रशिक्षण देऊन उपयोग नाही, त्यासाठी हंगामाची सुरुवात होण्याच्या अगोदरच जर का याबाबतचं प्रशिक्षण झालं तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ज्या काही तत्व आहेत, ज्या काही बाबी आहेत त्या आपण आतापासूनच त्यांची अंमलबजावणी शेतावर करायला जर का सुरुवात करू शकतो. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, अगदी साध्या आणि सोप्या ज्या की पूर्वापार चालत आलेल्या गोष्टीचा मी तर सगळ्यात म्हणाल की शेतकरी आपल्यासाठी सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ, त्याच्या इतका अनुभव कुणाचाच नसतो. शास्त्रज्ञ जरी फार म्हटला तर 4-5 वर्षाचा त्याचा एखाद्या पिकामधला अनुभव असतो, फार तर 10 वर्षाचा अनुभव असतो. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांचा अनुभव फार महत्वाचा असतो. पूर्वापार उन्हाळ्यामध्ये नांगरट करणं त्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टीचा, त्याचा आणखी व्यवस्थापनाचा संबंध काय आहे तर कारण आपल्या सर्वांना माहित आहे की घाटेआळीचे कोष जे आहेत ते जमिनीमध्ये कोष दिले जातात आणि उन्हाळ्यामध्ये आपण जेवढ्या लवकर जमिनीची नांगरट करू तेवढ्या लवकर हे कोष जे आहेत ते बाहेर येतात. हे कोष बाहेर येतात आणि कोष बाहेर आल्याच्या नंतर त्यावेळेस काय होतं की प्रखर ऊन जे असतं त्या उन्हाच्या माध्यमातून असे कोष मारल्या जातात. त्यानंतर पक्षी सुद्धा कीड व्यवस्थापनामध्ये फार महत्वाचा भाग आहे त्यांचा. ते पक्षी सुद्धा अशा कोशांना वेचून नष्ट करण्याचं काम करतात. आपण सहजपणे एक उदाहरण द्यायचं झालं, शेतामध्ये नांगरट चालू असो किंवा ट्रॅक्टरनं नांगरट चालू असो किंवा बैलांना नांगरट चालू असो, त्या नांगरटीच्या मागे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बगळे किंवा पक्षी आपल्याला सहजपणे दिसायला लागतात. हे कशासाठी असतात तर त्याच्या ज्या काही किडीच्या सुप्त अवस्था असतात त्यांना टिपून खाण्याचं काम करत असतात. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे की आपल्या भागासाठी आपल्या जमिनीच्या मकदुराप्रमाणे जी काही वाणाची शिफारस केलेली आहे, विदर्भासाठी असो किंवा मराठवाड्यासाठी असो, जी वाणाची शिफारस केलेली आहे त्या वाणाची योग्य अंतरावर पेरणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे खरीप हंगामाच्या अगोदर होणारं प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. कारण हंगामाच्या अगोदर आपल्याला आपलं जमीन कशी हलकी आहे, भारी आहे किंवा ओलिताची आहे याप्रमाणे जर का लक्षात आलं, हलकी जमीन असेल 716 आहे, 711 आहे, जे की लवकर येणारे वाण आहेत, पावसाला काही प्रमाणामध्ये तानाला सुद्धा सहनशील आहेत, लवकर येणारे वाण असल्यामुळं हलक्या जमिनीमध्ये अशा वाणांची आपण लागवड करू शकतो. त्यानंतर काळीची भारी जमीन आहे त्या ठिकाणी दीर्घ कालावधीची जी वाण निवडू शकतो. त्यानंतर ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी आपण ओलितासाठीचे जे वाण आहेत BSMR 736 सारखे त्यांचा आपण या ठिकाणी अवलंब करू शकतो. त्यामुळं आणि त्या वाणाची योग्य अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे. लवकर येणाऱ्या जाती कमी अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे. भारी जमिनीवर अंतर जास्त ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी तूर पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. काही वाढ जास्त प्रमाणात झाली, दाटवा झाला की ते सुद्धा किडींचं एक प्रकारे चांगल्या पोषक वातावरण बनतं आणि उत्पादनामध्ये घट येत असते, माल सुद्धा कमी लागतो. त्यामुळं तूर पिकाची ही आपल्या जमिनीच्या मकदुराप्रमाणे योग्य अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर पेरणी ही योग्य म्हणजे अंतरावर. बऱ्याचदा काय होतं की तूरचं बियाणं जे आहे ते बऱ्याचदा शेतकरी पूर्वापार प्रमाणात किंवा घरी किंवा तुरीचं बियाणं तुलनेला स्वस्त असतं. त्यामुळं एका ठिकाणी जेव्हा कपाशीमध्ये तूर लावायला सुरुवात करतात एका ठिकाणी 8-8, 10-10 त्या ठिकाणी बिया टाकल्या जातात आणि तेवढ्या ठेवतात. त्याचं नंतर विरळणी कुठल्याही प्रकारे केल्या जात नाही आणि मग त्या ठिकाणी
जे काय अपेक्षित त्या झाडाची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होत नाही, त्याच्या ज्या फळभांड्या आहेत त्या होत नाही. 10 बिया टाकल्या, 10 बियाची पैकी 8 बिया जगल्या, 8 बियाची 8 झाड तयार होतात, परंतु ते 8ही झाडे सरळ वाढायला लागतात. त्याला शेंड्याला फक्त एक एक फळफांदी किंवा 2-2, 3-3 फळफांद्या लागतात. परंतु ते जर का 1 किंवा 2च झाडं असतील तर त्याच्या आजूबाजूच्या फळफांद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. 20-25 पर्यंत फळफांद्याची संख्या येते आणि त्या प्रत्येक फळफांदीला फुलोरा येतो आणि त्यांना शेंगा लागण्याचं काम होतं. त्यामुळं त्या ठिकाणी दाटवा कुठल्या प्रकारे होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आंतरपिकामध्ये सुद्धा सोयाबीन आणि तुरीचं योग्य प्रकारे अंतर त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकात तुरे जाणार नाही आणि सोयाबीनचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीप्रमाणे. त्यानंतर ज्यावेळी तुरीची पेरणी सलग प्रमाणे केल्या जाते, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आंतरपीक न घेता तुरीची पेरणी केल्या जाते, तेव्हा मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यावेळेस आपल्याला तुरीच्या बियाणामध्ये 1% ज्वारी अथवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करणं गरजेचं आहे. कारण तुरीबरोबर ज्वारी, बाजरी किंवा मका अथवा सोयाबीन ही आंतरपिके घ्यायची पद्धत जी आहे ती आपल्याकडे कॉमन आहे. परंतु जी सलगपणे तूर घेतात, विशेषतः विदर्भामध्ये तूर घेतल्या जाते सलगपणे, तर त्यामध्ये 1% ज्वारी किंवा बाजरीचं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे कशासाठी टाकायचं, याचं काय महत्व आहे? कारण काय होतं की जेव्हा तूर पीक फुलोऱ्यामध्ये येतं तेव्हा आपल्या ज्वारीचं सुद्धा एक प्रकारे निसवते, ज्वारी किंवा बाजरी निसवत असते आणि त्या ज्वारी बाजरीच्या ताटावर पक्षी त्या ठिकाणाकडे आकर्षित केले जातात. पक्षी त्या ठिकाणच्या ज्वारीच्या ताटावर खाण्याचं काम करतात दाण्यांना, आणि त्याचबरोबर त्या ताटाच्या परिघामध्ये कुठल्याही प्रकारे तुरीच्या झाडावर आळी दिसली, पक्षी बरोबर ते टिपतात आणि त्या आळ्यांना खाण्याचं काम करतात. म्हणजे पक्ष्याचा उपयोग आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्या माध्यमातून आपण फवारणीचा खर्च सुद्धा टाळू शकतो. त्यानंतर दुसरी एक महत्वाची आहे की तुरीची पेरणी जी आहे ती आपण जून पासून ते पार जुलै संपेपर्यंत सुद्धा शेतकरी करायला लागतात. म्हणजे ज्याने सुरुवातीला पेरणी केली त्याचं पीक सुरुवातीला फुलोऱ्याला येतं, त्यावर कीड खायला लागते. त्यानंतर थोडी उशिरा पेरणी झालेली आहे त्या पिकावर खायला सुरुवात करत असते. त्यानंतर अजून उशिराच्या पिकावर फुलोऱ्याला येतं. म्हणजे तुरीच्या पिकावर वाढणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांना सुरुवातीच्या अवस्थेपासून ते शेवटच्या अवस्थेपर्यंत जशा पद्धतीने आपण जनावरांचा चारा जेव्हा उन्हाळ्यामध्ये करतो तेव्हा आपण 15-15 दिवसाच्या गॅपनं चाऱ्याची पेरणी करत असतो, जेणेकरून की चारा हा अविरतपणे राहावा. तशाच पद्धतीने जर का तुरीची पेरणी टप्प्यामध्ये होत गेली तर त्या किडींना सुद्धा योग्य प्रकारचं जे काय खाद्य आहे ते अविरतपणे मिळतं आणि किडीचं त्या ठिकाणी उद्रेक होतो. त्यासाठी एका गावामध्ये गटाच्या माध्यमातून असेल तर एकत्रित किंवा झोनल पद्धतीने पेरणी जर का केली, जर आपण क्षेत्रीय पद्धती म्हणजे एका वेळेस एका ठिकाणच्या भागातली एकदाच पेरणी 1-2-3 दिवसाच्या अंतरामध्ये जर का पेरणी करून घेण्यात आली तर त्या ठिकाणी सगळी जी काही तूर पीक आहे एकाच वेळेस फुलोऱ्यावर येईल, एकाच वेळेस शेंगा धरण्याच्या अवस्थेत येईल आणि एकाच वेळेस फवारणी त्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी किडींचा बंदोबस्त सुद्धा लगेच होत असतो. त्यामुळं तुरीची पेरणी ही झोनल पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे अलीकडील काळामध्ये जे आत्माच्या माध्यमातून म्हणा, कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही गट आहेत त्या गटांनी जर का ठरवलं की एकदाच आम्ही ट्रॅक्टर भाड्याने लावू म्हणा किंवा स्वतःचा ट्रॅक्टर असेल एकदाच पेरणी जर का करत घेऊ, एकाच वाहनाची पेरणी करत घेऊ, जेणेकरून त्याच्यामध्ये फुलोऱ्यामध्ये आणि फलधारण्यामध्ये कुठलाही फरक राहणार नाही, अशा पद्धतीने आपण जर का क्षेत्रीय पेरणी केली तर ते सुद्धा फायदेशीर ठरतं. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं आहे की मी आताच सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा किडीच्या ह्याच्या तणावर सुद्धा उपजीविका करत असतात. त्यामुळं वेळेवर आंतरमशागत करून पीक हे तणविरहित ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या तुरीमध्ये तणांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मग किडींचा उद्रेक होतो. किंबहुना सुरुवातीच्या अवस्थेत सुद्धा बऱ्याचदा तुरीसाठी शेतकरी तणनाशकाचा वापर टाळतात. अशा वेळेस सुद्धा तण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असतं. अशा तणांमुळे किडीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव जो आहे तो सुद्धा वाढत असतो. त्यामुळं शेत जे आहे आपलं ते आंतरमशागत करून व्यवस्थितपणे तणविरहित ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठल्याही नाविन्यपूर्ण गोष्टी नाहीत, अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या सहजपणे करू शकणाऱ्या आहेत, कमी खर्चाच्या आहेत, परंतु त्यांचा योग्य प्रकारे मांडणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी ज्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र म्हणतो त्यामध्ये एक यांत्रिक पद्धती आहे. आता पावसाळा संपल्यानंतर ज्या पाने गुंडाळणाऱ्या आळ्या पानांचा गुच्छ तयार करतात. आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणचे पानं एकमेकाला चिटकलेले दिसून आले की त्या पानांच्या आतमध्ये पाने गुंडाळणारी आळी ही सहजपणे दिसून येते. मग यावेळेस साधारणतः हा जो कालावधी आहे हा आहे साधारणतः ऑगस्टच्या शेवटचा कालावधी, 15 ऑगस्टच्या पुढचा कालावधी आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं की जे काही पानं एकत्रितपणे झालेली आहेत अशी पानं जर का आपण शेंड्यासहित जर का तोडून घेतली आणि तसे गोळा करून आपण टाकू शकलो, किंवा आता
यंत्र सुद्धा निघालेले आहेत ज्यांच्या माध्यमातून शेंडे पूर्णतः खुडल्या जातात. शेंडे जर का आपण ऑगस्ट मध्ये खुडले तर त्या ठिकाणी त्याचा दुहेरी फायदा होतो. एकतर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा बंदोबस्त तर होतोच होतो, परंतु त्याचबरोबर खुडलेल्या शेंड्याला खालून परत फळफांद्या अजून जास्तीच्या फुटतात. तुरीचा जो आपण विस्तार म्हणतो आपण, तो विस्तार जास्त प्रमाणात होतो, काही वाढ कमी होते आणि त्या ठिकाणी फुलं आणि फळं फुलं आणि शेंगा जास्त प्रमाणात लागतात आणि तुरीचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यानंतर शेताच्या बांधावर सुद्धा जर का आपण कोळशी, रानभेंडी, पेटारी अशी तण जर का वाढू दिलेली असेल किंवा उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली असतील तर अशा तणांमुळे सुद्धा शेंगा पोखरणाऱ्या अळीचे जे काही पर्यायी खाद्य तण म्हणून सामोरे आलेल्या आहेत त्यामुळं त्या सुद्धा काढून त्या ठिकाणी नष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काही मोठ्या प्रमाणामध्ये आळ्या असतात, जर का त्या ठिकाणी खाली गोनपाट वगैरे टाकून झाडाला जर का हलवत अशा मोठ्या आळ्या सुद्धा खाली पडतात. अशा आळ्या मग नंतर वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात जरी टाकले आपण तरी त्याचा नाश होतो. परंतु हे जे घटक आहेत हे लहान शेतकऱ्यांच्या करण्यासाठी कायदेशीर आहेत. त्यानंतर दुसरं बिनखर्चाचं अजून एक तंत्रज्ञान म्हणजे पक्षी थांबे. पक्षी थांब्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. 2 काठ्या घेतल्या, त्याला इंग्रजीच्या टी आकाराप्रमाणे एक काठी सरळ बांधायची, त्याला उभी आडवी बांधायची, जसं इंग्रजीचं टी अक्षर असतं त्याप्रमाणे जर का आपण 50 ते 60 ठिकाणी असे पक्षी थांबे उभारले तर अशा पक्षी थांब्यावर पक्ष्यांना एक प्रकारे निवारा आपण उपलब्ध करून देतो आणि त्यावर मग पक्षी बसतात आणि त्याच्या परिघामधल्या आळ्या वेचून खाण्याचं काम करतात आणि याला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. फक्त त्या ठिकाणी आपल्याला आपल्याच शेतामध्ये 1 ते 2 तास वेळ देणं गरजेचं आहे. त्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावे, जेणेकरून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल. आता कामगंध सापळ्याच्या बाबतीत मी तर म्हणेल की एक प्रकारे हे वरदान आहे कीड व्यवस्थापनामध्ये, कारण कामगंध सापळ्याच्या माध्यमातून आपल्याला कीड येणार आहे का नाही हे अगोदरच सुतोवाच केल्या जातं. त्यानंतर आल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांची अंडी देण्यापासून रोखण्याचं काम सुद्धा कामगंध सापळ्याच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर हे कशा प्रकारे, साधारणतः आपण जर का कामगंध सापळ्यांचा वापर हेक्टरी 5 कामगंध सापळे आपण सर्वेक्षणासाठी वापरतो. आपल्या क्रॉप सेफ्टी प्रकल्पामधून सुद्धा आपण यासाठी करतोय आपण ही गोष्टी. तर 5 कामगंध सापळे लावलेले असतील आणि या सापळ्यांमध्ये सलग 3 दिवस जवळपास 8 ते 10 पतंग जर का आपल्याला सापडत असतील, समजायचं की आता वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पतंग हे जमा झालेले आहेत आणि पतंग जमा झाले की पुढच्या 2-3 दिवसात ते अंडे देण्याचं काम करतात. मग अशा वेळेस आपण साधा निंबोळी अर्काचा वापर केला किंबहुना एखादं प्रोफेनोफॉस सारखं जे आपण अंडी मारण्यासाठी अंडीनाशक ज्याला औषध म्हणतो आपण त्याचा वापर केला तरी त्या ठिकाणी आपण पूर्णतः जी किडीची पुढची पिढी तयार झाणारी ती त्या ठिकाणीच आपण मारू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण ट्रायकोकार्ड्स जे की अंड्यामध्ये आपलं अंड देण्याचं काम करत असतात आणि त्या अंड्यातून परत त्या अळीचं अंड जे आहे ते मारून त्यातून परत त्या ट्रायकोग्रामाचं अंड बाहेर पडत असतं. म्हणून त्या ट्रायकोकार्डचा वापर सुद्धा कामगंध सापळ्याची वर अवलंबून आहे. त्यामुळे कामगंध सापळे जे आहेत ते हेक्टरी 5 कामगंध सापळे आपल्याला सर्वेक्षणासाठी लावणं गरजेचं आहे. त्यानंतर कीड मोठ्या प्रमाणात येत असेल तर त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात पतंग गोळा करून मारण्यासाठी सुद्धा कामगंध सापळ्याचा वापर करतो. विशेषतः नर पतंग जर का आपण हेक्टरी 20 कामगंध सापळे लावले त्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये नर पतंग गोळा होतात. नर पतंग गोळा झाल्यामुळे त्यांचा नायनाट त्याच ठिकाणी आपण त्या सापळ्याच्या माध्यमातून करू शकतो आणि मादीला मग नंतर मिलनासाठी नर पतंग मिळत नाहीत आणि पर्यायाने पुढची जी काय त्यांची हे आहे वाढ होणार आहे ती वाढ होत नाही, त्याची संख्या ही मर्यादेमध्ये ठेवण्यामध्ये मदत होते. परंतु या कामगंध सापळ्यांचा वापर करताना सुद्धा आपल्याला सजगपणे करणं गरजेचं आहे. त्या कामगंध सापळ्याचं जी काही लूर आहे त्या लूरला कमीत कमी आपल्याला हाताचा स्पर्श होईल हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ती जी लूर आहे ती ठराविक जो काही कालावधी दिलेला आहे 7 दिवसापासून ते 2 महिन्यापर्यंतच्या लूर आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे त्याची वेळच्या वेळेला बदलणं गरजेचं आहे. कामगंध जसं पिकाची उंची वाढेल अगदी त्याचप्रमाणे त्या कामगंध सापळ्याची उंची सुद्धा वाढणं गरजेचं आहे. कारण पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवर जर का कामगंध सापळा लावलेला असेल तरच तो कामगंध सापळा हा परिणामकारक म्हणून सिद्ध ठरतो. एरवी तो कामगंध सापळा फारसा परिणामकारक हा सिद्ध होत नाही. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं आहे की तो कामगंध सापळ्याला बऱ्याच अंतर मशागत करते वेळेस काय होतं की बैलाच्या माध्यमातून म्हणा त्या शेतकऱ्या बैलाच्या कासरीच्या माध्यमातून म्हणा कामगंध सापळ्याला अडकून ते कामगंध सापळे आडवे व्हायला लागतात. तर ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे की तो कामगंध सापळा व्यवस्थित त्याच्या जे काही स्टँडर्ड ठरलेले त्याप्रमाणे तो राहील. त्यानंतर शेतामध्ये कुत्री असतात, रानडुकर असतात, बरेचसे प्राणी असतात.
ते सुद्धा या कामगंध सापळ्याला नुकसान पोहोचत असतात. बऱ्याचदा त्याची पॉलिथिन फाडून टाकलेली असते, त्याची जी काही कॅप आहे ती बाजूला पडलेली असते. ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी जेव्हा आपण सर्वेक्षणासाठी शेतामधून फिरू तेव्हा आपल्याला हा कामगंध सापळा सुस्थितीत आहे का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या कामगंध सापळ्याच्या पॉलिथिन मध्ये ती सुद्धा व्यवस्थितपणे बांबूला बांधलेली पाहिजे, कारण ती जर का बांधलेली नसेल तर कामगंध सापळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग येतील आणि खालून निघून जातील, तर ती सुद्धा बांधलेली असली पाहिजे. त्यानंतर त्या कामगंध सापळ्यामध्ये जे काही पतंग आहेत तर ते पतंग सुद्धा व्यवस्थितपणे काढून त्यांना मारणं गरजेचं आहे, मारून त्यांना जमिनीमध्ये पुरून टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे, पोत्यावर पडलेल्या आळ्या वेळोवेळी गोळा करून नष्ट करणे हे सुद्धा यांत्रिक पद्धतीमध्ये येतात. अशा प्रकारे कामगंध सापळे आपण पाहू शकता की पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवर असतात साधारणतः, आणि तेवढ्या उंचीवरच या कामगंध सापळे हे चांगल्या प्रकारे काम करू शकतात. अशा प्रकारे आपण या विविध यांत्रिक पद्धती आहेत. पक्षी थांब्यांचा वापर आहे. आता ह्या 2 पद्धतीनंतर तिसरा आपल्या समोरचा पर्याय होतो तो म्हणजे जैविक पद्धतीचा वापर. जैविक पद्धतीचा मग यासाठी काय करणं गरजेचं आहे, पीक कळी अवस्थेमध्ये असताना निंबोळी अर्क 5% फवारणी करणं, किंवा कामगंध सापळ्यामध्ये जर का पतंग येत असतील तेव्हा आपण निंबोळी अर्काचा वापर करू शकतो, किंवा मग कळी अवस्थेमध्ये असताना 5% निंबोळी अर्काची फवारणी करणं. मग निंबोळी अर्काचं काम कशा प्रकारे चालतं, निंबोळी अर्कानं पूर्णपणे किडीचं नियंत्रण होत नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. निंबोळी अर्काचा वापर आपल्याला एक प्रकारे सप्लिमेंट म्हणून आपण करू शकतो. त्याच्या माध्यमातून काय होतं, एक तर कीड जी आहे त्याचा उग्र वास जो असतो, कडवटपणा असतो, त्यामुळे त्या ठिकाणी अंडी देण्याचं टाळत असते. त्यानंतर किंवा काही प्रमाणात अंडी दिलीच तर त्या अंड्याला मारण्याचं काम हा निंबोळी अर्क करत असतो. त्यातून आळ्या बाहेर पडत नाहीत, आणि त्यातून आळ्या बाहेर पडल्याच काही प्रमाणात तर त्या आळ्यांची भूक मारण्याचं काम सुद्धा निंबोळी अर्क करतो. त्याचा आधी डायरेक्ट नावाचं जे कंटेंट आहे त्यामुळे असा विविध प्रकारे निंबोळी अर्काचा वापर होतो. बाजारामध्ये 5% निंबोळी अर्क आहे, किंवा मग चे 1500 ppm आहे, 3000 ppm आहे, 10,000 ppm चे सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. त्यानंतर पीक 50% फुलवर येत असताना मेटारायझियम अॅनोसोप्ली हे बुरशीयुक्त कीटनाशक आहे. साधारणतः 2 ते 3 मिली किंवा 4 मिली पर्यंत सुद्धा याचा वापर करू शकतो. आणि राणीपॉल 0.1% द्रावण 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे आहे. विशेषतः जेव्हा जमिनीमध्ये आर्द्रता असते, पाऊस चांगला होत असतो आणि ढगाळ वातावरण असतं, तेव्हा मेटारायझियम अॅनोसोप्ली नावाच्या बुरशीचे आळ्यांसाठी चांगल्या प्रकारे त्याचे जे काय आहे ते रिझल्ट मिळालेले आहेत आपल्याला. किंवा नोमोरिया रिलाय म्हणून एक बुरशी आहे, त्याचे सुद्धा चांगल्या प्रकारे आहेत रिझल्ट आहेत. त्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या आळीसाठी म्हणजे घाटे आळीसाठी HANPV हेलिकोर्पा आर्मिजरा न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस ही जो काही विषाणू आहे तो साधारणतः 250 एली लार्वल इक्विव्हॅलंट प्रति हेक्टर याप्रमाणे फवारणी केली, विशेष सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे. आणि हा जो विषाणू म्हणजे हा पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये जे काय कीड आहे त्यासाठी अत्यंत परिणामकारक असा सिद्ध झालेला आहे. तर त्याचा वापर आपण पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेपर्यंत जर का केला तर एक प्रकारे चांगल्या प्रकारचे किडींचे व्यवस्थापन याच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. त्यानंतर निंबोळी अर्क फवारल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय बदल दिसून येतात साधारणतः ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्रौढ अंडी घालण्यासाठी कमी आकर्षित होतात, त्यात कमी प्रमाणात अंडी घातली जातात, त्यातून निघणाऱ्या अळ्यांचे प्रमाणही कमी होते. त्यानंतर अळीची खाण्याची क्रिया जी आहे म्हणजे त्याची भूक मारल्यामुळे त्याची खाण्याची क्रिया मंद होते, म्हणजे पर्यायानं नुकसान सुद्धा कमी होतं. किडींच्या जीवनक्रमात बाधा येते, एक प्रकार जीवनक्रम जो आहे तो पूर्णतः बाधित होतो आणि त्याच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या तयार होत नाहीत, आणि एक प्रकारे त्याची जी काय प्रतिकार शक्ती असते किंवा ती प्रतिकार शक्ती कमी होते, आणि त्यामुळं त्याच्यासोबत जे एखादं कीटकनाशक वापरलेलं असतं आपण त्या कीटकनाशकाच्या माध्यमातून किडीला पूर्णतः मारण्याचं काम होतं, आणि त्याच्या परिचलनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. मी आता सांगितल्याप्रमाणे 5% निंबोळी अर्क आहे, अजिटेक्टिनचे विविध फॉर्म्युलेशन बाजारामध्ये आहेत, ते सुद्धा आपण वापरू शकता. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एक प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं तंत्र म्हणजे जे काही राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणात काही प्रकल्प 2010 ते 2013 मध्ये राबवण्यात आला होता. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक कीड व्यवस्थापनाची जी काही एक प्रकारे शिफारस केलेली आहे तर ती शिफारस सर्व शेतकऱ्यांनी किंवा आपण कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर जास्तीत जास्त प्रमाणात कशी अवलंबली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी
जे काय ज्या बाबी ठरवून दिलेल्या आहेत या शिफारशीमध्ये, त्यामध्ये रोगप्रतिकारक्षम जास्त उत्पादन देणारे वाण निवडणं गरजेचं आहे, मी आता सांगितलेले वाण. त्यानंतर ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्याची बीज प्रक्रिया करावी, जेणेकरून की मुळकूज वगैरे असेल किंवा फायटोप्थोरा आहे त्याचं सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे 5 प्रति हेक्टर शेतात लावावे. पक्षी थांबे 50 प्रति हेक्टर लावावे. मोठ्या आळ्या असताना वेचून नष्ट कराव्यात. पीक 50% फुलवर 5% मुळे अर्काची फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या वेळी लहान अवस्थेत असताना HNPV 250 ते 500 एल या प्रमाणे फवारावे. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या इमामेक्टिन बेन्झोएट नावाचे जे कीटकनाशक आहे 5 SG 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याच्या माध्यमातून फवारणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी एक शिफारस आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची, जी की जॉईंट ॲग्रोस्कूलच्या माध्यमातून आणली आहे. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्याचे व्यवस्थापन करून अधिक उत्पादन व आर्थिक मोबदला मिळवण्याकरता पहिली फवारणी क्लोरॅन ट्रेनिलिप्रोल 18.5 मिली प्रति 10 लिटर प्रमाणे 50% फुलोरा अवस्थेत, दुसरी फवारणी फ्लुबेंडामाइड 39.35 SC 2 मिली प्रति 10 लिटर प्रमाणे शेंगवाढीच्या अवस्थेत करण्याची शिफारस करण्यात येत आहे. ही जॉईंट ॲग्रोस्कूलच्या माध्यमातून आमच्या विद्यापीठाने दिलेली शिफारस आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करावा. त्यानंतर कधी फवारणी करायची हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी 2 ते 3 दिवसात सलग 8 ते 10 पतंग आढळून आल्यास किंवा पीक फुलोरा अवस्थेत असताना एका झाडावर साधारणतः 1 ते 2 आळ्या जरी आपल्याला सापडल्या किंवा 10% किडक्या शेंगा आढळल्या, तर त्यावेळेस मात्र आपल्याला त्या ठिकाणी फवारणी वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात जर का किडी असतील तर त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं नाही, कारण त्यावेळेस फवारणीसाठी होणारा खर्च हा होणाऱ्या नुकसानीपेक्षा अधिक असतो. त्यानंतर शेंग माशीसाठी 5% प्रादुर्भावग्रस्त शेंगा ही आर्थिक नुकसानाची पातळी ठरलेली आहे. त्यानंतर पिसारी पतंगासाठी 2 ते 3 अळी प्रति झाड ही आर्थिक नुकसानाची पातळी ठरलेली आहे. त्यानंतर ठिपक्याची शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी 1 ते 2 गुंडाळी प्रति झाड ही आर्थिक नुकसानाची पातळी ठरलेली आहे. यानंतर शेवटचा पर्याय ज्याला म्हणतो आपण तो म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर. रासायनिक कीटकनाशकांमध्ये कुठले कीटकनाशक, आता प्रत्येक किडीसाठी वेगळं कीटकनाशक तर आपण मारू शकत नाही, म्हणून सगळ्या प्रकारच्या किडीसाठी कुठल्या प्रकारचे कीटकनाशक फायदे, विशेषतः शेंगा पोखरणाऱ्या अळ्या जास्त प्रमाणात असतील त्यासाठी कुठल्या प्रकारचे कीटकनाशक आहेत. यामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, टिपक्याची शेंगा पोखरणाऱ्या अळी यासाठी एकत्रितपणे जे औषध आहे, कारण शेतकरी एक एकटं फवारणी करू शकत नाही प्रत्येक किडीसाठी, त्यासाठी कुठला किनॉल्फॉस 25 cc 28 मिली आहे. इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4.5 ग्रॅम आहे. स्पिनोसॅट 45 SC 3 मिली आहे. क्लोरॅन ट्रेनिलिप्रोल 18.5% 3 मिली आहे. फ्लोबेंडामाइड 39.35 SC 2 मिली आहे. बेनफ्युराकॉर 40% 50 मिली आहे. त्यानंतर इंडावचाकार 14.5 SC 8 मिली आहे. लुफेनोरॉन 5.4% 12 मिली आहे. यापैकी कुठलंही एक कीटकनाशक घेतलं, कारण सगळीच कीटकनाशक जे आहेत या चारही प्रकारच्या किडींना मारण्यासाठी किंवा किडींना व्यवस्थापन करण्यासाठी चांगल्या प्रकारची ही प्रयोगांती सिद्ध झालेली आहेत. त्यामुळे या कुठल्याही एका कीटकनाशकाचे आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. त्यानंतर शेंगमाशीसाठी मात्र आपल्याला वरील कीटकनाशकाचा वापर करता येत नाही, कारण शेंगमाशी काय आहे ती शेंगाच्या आतमध्ये राहून खात असते, त्यामुळं आतमध्ये पोचणारा औषध वापरणं गरजेचं आहे. कारण त्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक याच्यामध्ये डायमिथेट 30% 10 मिली आहे. मोनोक्रोटोफॉस 36% 11 मिली आहे. यापैकी कुठलेही, आता मोनोक्रोटोफॉसवर या वर्षीपासून बॅन आलेला आहे, त्यामुळे डायमिथेट आहे किंवा ॲसिफेट आहे यापैकी कुठल्या एका कीटकनाशकाचा वापर करू शकता. त्यानंतर शेंग ढेकणासाठी सुद्धा आंतरप्रवाही कीटकनाशकांचा आपण समावेश केला तर ती सुद्धा कीड नियंत्रणामध्ये राहील. ही तुरीवरील कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात ज्या काही बाबी माझ्या परीने मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी सुद्धा जे काही किडींचं व्यवस्थापन